घरात गेलो, अशी चप्पल सटकली हो, गुळगुळीत सगळं, उलटा डोक्यावर आपटलो कोचावरती, तुम्हाला सांगतोय. म्हणून माझा लहान मेंदू वाटला. बरं, घरामध्ये इतकं सगळं असं म्हणजे कुठली बुककेस नाही, काय नाही, शोपीस. हे कुलू मनालीहून आणलं, हे बँकॉकहून आणलं, हे मॉरिशसहून आणलं, सगळे शोपीस असतात. अरे, एखादा नारायण सुरू यांचा कविता संग्रह किंवा दया पवारांचं आत्मचरित्र किंवा कुसुमाग्रजांचं विशाखा किंवा आत्ताची एखादी कादंबरी किंवा नामदेवांची गाथा किंवा ज्ञानेश्वरी तुकोबांची गाथा, असलं काही नसतं घरामध्ये. पुस्तकाच्या केसला जागाच नसते, बुककेसच नसते. आपल्या अनेकांच्या घरामध्ये पुस्तकांसाठी असलेली केसच नसते. काय कसली प्रगती. अहो, टॉयलेट उघडून दाखवतात लोकांकडे गेलो तर, तुम्हाला सांगतो. त्यांनी ते असं भिंतीमध्ये स्टीलचा तो असा गोळा असतो, तो प्रेस केला की ते कमोडमधनं पाणी वाहतं. ते प्रेस करून कसं पाणी वाहतंय 7 लिटर, ते मला दाखवलं. अरे, मी वाईला कृष्णा नदीच्या काठी जन्माला आले. नदी अशी दुथडी भरून पावसाळ्यात वाहताना बघितली. आताच्या कवीवर काय दिवस आले बघा. त्या कमोड मध्ये जे 7 लिटर पाणी वाहतं, त्याच्यावर निर्जराच कविता लिहायची आमच्यासारख्या. बरं, स्वयंपाकघरात नेलं, असा हात तुम्हाला सांगतोय, ते तो किचन प्लॅटफॉर्म म्हणे मिरर पॉलिश केलंय, चेहरा दिसतो म्हणून दोघांनी माझा डोकं दाबलं. तुम्हाला सांगतो, पंढरपूरचे बडवे कसं ते विठ्ठलाच्या पायावर पूर्वी दाबायचे. अहो, मला कल्पना नाही, कळ दिली पाठी. तुम्हाला बघा, मागणं पुढे तुमचं डोकं दाबलं तर कसं कळ जाईल की नाही. तर मी चेहरा दिसतो म्हटल्यावर डोळे मिटूनच दिसतो सांगितलं. तेव्हा त्यांनी हात काढला.